नमस्कार. आवाज भारती मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काल अपघातात मुलांसह 2 चिमुरड्या नातींचा मृत्यू. आज वडिलांनी जीव सोडला. बारामतीत 24 तासात एकाच परिवारातील 4घांचा मृत्यू. राज ठाकरे मातोश्रीवर जाताच महायुतीच्या गोटात खलबत. ब्रँड ठाकरेला रोकायचा प्लॅन ठरला. कामासाठी घराबाहेर पडला. भरधाव ट्रकनं धडक दिले. रस्त्यावर फरफटत गेला आणि पुन्हा चिरडलं. भिवंडीत 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. AI नाही तर या कारणामुळे TCSच्या 12,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार. CEOने दिलं स्पष्ट उत्तर. निधीत अडकल्या रोजगार हमीच्या सिंचन विहिरी. कुशल कामाच्या निधीला विलंब. 2,000 विहिरींच्या कामाची गती मंदावली. त्या लोकांना फक्त बोलता येतं, क्रिकेट समजत नाही. शुभमन गिलवर टीका करणाऱ्यांना गंभीरनं सुनावलं. शनी शिंगणापूर संस्थांच्या माजी विश्वस्तानं संपवलं जीवन. राहत्या घरी घेतला गळफास. पहिल्या श्रावण सोमवार निमित्त जालन्यातील प्राचीन पंचमुखी महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. महिलांशी शरीर संबंध, मुलांचा जन्म आणि भ्रष्टाचार. बौद्ध मठाधीशावर खळबळजनक आरोप. शेतकरी आत्महत्येचे पाप कुठे फेडणार? बच्चू कडू. गळिंबातील हुंकार सभेत राज्य सरकारला सवाल. मुलांना घरी शिकवायला यायचा. ट्युशन शिक्षकासोबत बेडरूममध्ये आक्षेपार्ह अवस्थेत सापडली पत्नी. अवैध संबंधातून पतीची हत्या. वर्दीचा माज एकदम वाईट. चष्म्याच्या दुकानात जाऊन पोलीस अधिकाऱ्यानं केलं धक्कादायक काम. व्हिडिओ फुटेज व्हायरल. मी मरते, मुख्यमंत्री साहेब यांना सोडू नका. पोलीस पत्नीचा सासरी छळ, गळफास घेत संपवलं आयुष्य. भावाभावातील वाद थेट खुनापर्यंत. ताम्हिणी घाटात सख्ख्या भावाने केला भावाचा खून. कोट्यावधीचा खर्च तर उपजत बाल मृत्यू कायमच. सरकारी योजनांना खीळ. 3 वर्षात 15,000 बालकांचा मृत्यू. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आवाज भारती या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा.